नमस्कार. आज आपण 3 किलोच्या प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स कसे बघणार आहोत. अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत हे बटाट्याचे वेफर्स तयार होतात. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे मी मध्यम साईजचे घेतलेत, खूप जास्त मोठे नाही किंवा मग खूप जास्त लहान नाही. तर हे बटाटे आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर 1 ते 1.5 तास पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे बटाट्याचे साल अगदी पटकन निघतात. तर आता हे बटाट्याचे साल आपण काढून घेऊया. तर आपण बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, त्यामुळे अगदी पटापट या बटाट्यांचे साल निघतात. आणि बटाट्याची साल काढल्यानंतर आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला साल काढलेले बटाटे ठेवायचे आहेत, म्हणजे बटाटे आहेत ते अजिबात काळे पडत नाही. जर बटाटे आपण असेच ताटामध्ये किंवा मग असेच वरती ठेवले तर बटाटे पटकन काळे पडू शकतात. काळे पडू नये यासाठी ते पाण्यामध्ये ठेवायचे. आता याच पद्धतीने बघा, आपण सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवलेत. आता बटाट्याचे साल काढून झाले. आता आपण बटाट्याचे वेफर्स बनवूया. तर इथे मी वेफर्स बनवण्याची किसणी घेतलेली आहे. बटाट्याचे वेफर्स आपल्याला खूप जास्त पातळ नाही किंवा मग खूप जास्त जाड नाही बनवायचे. अगदी मीडियम साईजचे बटाटे आपल्याला बनवायचे आहेत. वेफर्स जर खूपच जास्त पातळ बनवले तर ते तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच करपू शकतात. त्यामुळे बघा, या पद्धतीने असे बटाट्याचे आपण छान पातळसे वेफर्स बनवून घेऊ, पण एकदम खूप जास्त पातळसुद्धा बनवायचे नाही. आणि बटाट्याचे वेफर्स बनवल्यानंतरही आपल्याला पुन्हा लगेचच 1 ते 2 बटाट्याचे वेफर्स तयार झाल्यानंतर लगेचच एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे आपले वेफर्स पण अजिबात काळे पडत नाही. तर या ठिकाणी बघा, एका मोठ्या पातेल्यामध्ये मी हे बटाट्याचे वेफर्स टाकलेत. यामध्ये पाणी भरपूर टाकायचं की सगळे वेफर्स आपले त्यामध्ये डीप झाले पाहिजे. आता आपले बटाट्याचे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र यावे यासाठी बघा, यामध्ये थोडीशी एक छोटा तुरटीचा तुकडा टाकायचा. तुरटीचा तुकडा सुरुवातीला आपण सगळीकडे असा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर टाकायचा. खूप जास्त मोठा नाही, अगदी छोटासा आपल्याला तुरटीचा तुकडा टाकायचा आहे. आणि हे तयार केलेले वेफर्स आपण आता रात्रभर असेच ठेवूया. तर आता आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे बटाट्याचे वेफर्स वाफवून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, आता सुरुवातीला काय करायचं, 2 ते 3 पाण्याने हे वेफर्स आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे बटाट्यामधला जो स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून जाईल. तर इथे आता आपण हे बटाट्याचे वेफर्स आहेत ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, यातलं पाणी काढून घेतलं. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर 3 किलो बटाट्याच्या वेफर्ससाठी या ठिकाणी मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे. कुठल्याही वाळवणाच्या पदार्थाला थोडंसं मीठ कमी वापरायचं, जेणेकरून हे पदार्थ आपण वाळवतो ते सुकले जातात, त्यामुळे त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. नाहीतर मग मीठ जास्त घातलं तर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. तर हे वेफर्स आपण सगळीकडून हलवून घेऊया. खूप जास्त आपल्याला सॉफ्ट हे वेफर्स करायचे नाही आहे. हलके सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला फक्त शिजवून घ्यायचे. एकदम स्मॅश होईपर्यंत अजिबात शिजवायचे नाही. बघा, हे बटाट्याचे वेफर्स आहेत 10 मिनिटानंतर हलके सॉफ्ट झालेले आहेत. लगेचच आता आपण या पाण्यातून काढून एका गाळणीवर ठेवूया, म्हणजे यातलं संपूर्ण पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. पाण्यातनं हे बटाट्याचे वेफर्स आपल्याला पूर्णपणे सेपरेट करायचे. या पद्धतीने असे गाळणीवर वेफर्स ठेवले तर त्यातलं पूर्णपणे पाणी आहे ते निघून जातं. तर हे बघा, आपण संपूर्ण बटाट्याचे वेफर्स आहेत ते एका गाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण लगेचच हे उन्हामध्ये वाळत घालूया. तर इथे मी खाली एक साडी टाकलेली आहे, यावर हे बटाट्याचे वेफर्स असे एक एक सेपरेट करून आपल्याला वाळत घालायचे आहेत. तर इथे तुम्ही वेफर्स बघू शकता, अगदी मस्त पांढरे शुभ्र आलेले आहेत. यामध्ये आपण थोडीशी तुरटी टाकली होती, त्यामुळे बटाट्याचे वेफर्स आहेत ते आपले अजिबात काळे पडत नाही. आता याच पद्धतीने आपण हे संपूर्ण बटाट्याचे वेफर्स आहेत ते सुकवायला टाकूयात. आणि हे वेफर्स सुकण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळपर्यंत अगदी पूर्णपणे सुकून जातात.
जर तुमच्याकडे ऊन नसेल तर 2 दिवस तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता। तर या ठिकाणी बघा आपले हे संपूर्ण बटाट्याचे वेफर्स आहेत ते सुकवायला टाकून झालेले आहेत। आता हे आपण 2 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ। आता 2 दिवसानंतर या ठिकाणी आपले हे वेफर्स आहेत ते संपूर्णपणे सुकले गेलेले आहेत, छान वाळलेले आहेत। वेफर्स आपण फ्राय करून बघूया। बघा अगदी तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी पटकन ते वेफर्स आपले फ्राय झालेले आहेत आणि रंग तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत असे बटाट्याचे वेफर्स आपले तयार झाले। याच पद्धतीने जर तुम्ही हे बटाट्याचे वेफर्स बनवून ठेवले तर वर्षभर हे आरामात टिकतात। व्यवस्थित जर तुम्ही साठवले तर 2 वर्षापर्यंत सुद्धा टिकू शकतात। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे बटाट्याचे वेफर्स नक्की ट्राय करा। बघा अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत झालेले आहे। यावर तुम्ही हवं असल्यास थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ भुरभुरू शकता आणि एन्जॉय करू शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।